जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय योजना करो या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। तर या 4 योजनेचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत जमा होणार आहेत। त्या कोणकोणत्या योजना आहेत जाणून घेऊ या संदर्भात संपूर्ण बातमी। आपण पाहतात योजना करो लोकप्रिय यूट्यूब चॅनल। आपल्या योजना करो लोकप्रिय यूट्यूब चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करू शकता, बेल आयकॉनला ऑल प्रेस करू शकता, तसेच या व्हिडिओला लाईक करू शकता आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण प्रोडक्ट टॅग केलेले आहे, जसं की टी शर्ट असेल तिथून जाऊन तुम्ही खरेदी करू शकता। तर जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा तर राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा 31 मार्च पर्यंत जमा होणार आहे। सुरुवातीस कोणत्या योजनेचे पैसे येणार आहेत? सुरुवातीस जमा होणार आहे तो म्हणजे पीक विमा, म्हणजे एकंदरीत प्रधानमंत्री फसल योजना किंवा पीक विमा आपण असं म्हणतो, किंवा पीक विमा योजनेचे पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। दुसरे म्हणजे मित्रांनो, पहिली योजना झाली पीक विमा, दुसरा आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे अनेक दिवसापासून रखडलेले आहेत, ते पण आता 31 मार्च पूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहेत। दुसरं म्हणजे मित्रांनो पीक विमा आणि दुसरं म्हणजे नुकसान भरपाई, अतिवृष्टीचे पैसे जे आहेत अनेक दिवसापासून रखडलेले आहेत ते पण आता खात्यामध्ये जमा होणार आहेत। एकंदरीत 2 योजना झाल्या। पहिली योजना होती पीक विमा योजना, म्हणजेच आपण त्याला प्रधानमंत्री फसल योजना असे पण काही जण म्हणतात, किंवा पीक विमा सुद्धा आपण म्हणतो। तर दुसरे आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत, आणि तुम्ही जर EKYC अद्यापही केले नसेल तर EKYC करून घ्या, तुमच्या खात्यामध्ये ते पैसे येऊन जातील। तर ही दुसरी योजना झाली। आता तिसरी योजना कोणती आहे? तर तिसरी योजना अशी आहे, ती म्हणजे आपली नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता पण वितरित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। निश्चितच या तिन्ही योजनेचे पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 31 मार्च पूर्वीच जमा होणार आहेत। तर मित्रांनो, पुन्हा एकदा सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय श्री